राष्ट्रवादी म्हणून विकासाच्या दृष्टीनेच आम्ही लोकांकडे सामोरं जातो आहे. आम्हाला कोणी उभं केलेलं नाही. आता आमच्याकडे तेलीहळ्ळीमध्ये एक असा नवीन तेली समाजाच्या लोकांमध्ये असा एक भ्रम पसरवला गेला आहे की आम्हाला कोणीतरी उभं केलं आहे. तिथं राहुल रसा नावाचा एक चांगला मुलगा 15 वर्ष काम करतो आहे. दया चौंडेंबरोबर तो काम करत होता. त्याचं तिकीट ह्या वेळेला डावललं गेलं. आम्ही त्याला तिकीट देत होतो, पण काही त्याच्या कारणं असतील, त्याच्यावर कोणाचं बर्डन आलं असेल, त्यामुळे तो नाकारला आणि त्याने तिकीट. पण एक चांगला मुलगा तिथे गमावायला गेला. तिथे आम्ही तेली समाजाचा राकेश आमरे दिला आहे. म्हणजे तिथलं अस्तित्वच नष्ट करण्याचा काही पक्षांचा तिथं घात आहे. आणि आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ सगळ्यांना माहिती आहे. घड्याळानेच सगळीकडे विकास केलेला आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, त्यांनी भरघोस निधी 150-200 कोटी रुपये मागे दिले. तुम्ही बघितलं असाल, सगळे पत्रकार बंधू असाल, त्या कार्यक्रमांना अजितदादा स्वतः होते. काय झालेलं आहे की उपमुख्यमंत्री आमचा असून जिल्ह्यात आम्हाला कुठेही महायुतीत घेतलं नाही आणि आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलेलो आहे. आणि याही पुढेही आमची लढाई चालू राहील. ह्याच्याही पुढच्या इलेक्शन सगळ्या असंच जर का महायुतीमध्ये वागलं तर भले राज्यात आणि इतर ठिकाणी महायुती असेल, पण रत्नागिरी शहरामध्ये आम्ही महायुतीमध्ये नसू. कारण आम्ही जनतेसाठी काम करू. तुम्ही बघितलं असाल की जनतेसाठी मी अनेक वेळेला रस्त्यावर उतरलेलो आहे. त्यामुळे आपण जनतेसाठी काम करू. आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो, जनतेला विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठी खंबीरपणे आपण सर्वांनी उभे राहा.